तर मित्रांनो असं आपण मटेरियल लोड केलेलं आहे आणि काहीच मटेरियल बाहेर नाही आलेलं, थोडंसं लांब जायचंय म्हणून जरा. गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आपण निघालेलो आहे. आज आपण तसं म्हणायला गेलं तर उशीर झालेला आहे, 11 वाजले मित्रांनो. तर चला पोहोचू आपण गोडाऊनला आणि मग बघू मटेरियल काय आलंय आणि मग जाऊ आपण. तर चला इथनं पहिलं गोडाऊनला पोहोचू. मित्रांनो जसं की आपण आज घरातून निघालेलो आहे मित्रांनो आणि आज आपण जाऊ गोडाऊनला, बघू काय मटेरियल आलंय काय नाही आणि लोडिंग करून निघू मित्रांनो. कारण की आज आपल्याला झालेला उशीर झालाय, म्हणजे मला उठायला जरा आज उशीर झाला थोडासा, त्यामुळे उशीर झाला. ते आज 11 वाजल्यात आपल्याला निघायला, 11 नाही 11:15 वाजले. तर चला 11 वाजेपर्यंत तिथं पोहोचू आणि लवकर डिलेवर मारून येऊ घरी. मित्रांनो आपल्याला लागले इकडे गर्दी, इकडे मोठ्या गाड्या चढत नाही मित्रांनो, टोल नाक्याच्या वरच्या साडावर, त्यामुळे गर्दी लावट्या झालंय. गर्दी क्रॉस करून जाऊ आपण पोहोचलोय गोडाऊनला. चला पटकन गाडी लोड करू. आज सगळेजण निवांत का बसलेत मला काय कळा ना. मामा बसलाय निवांत, योगेश शेठ बसलेत निवांत, मामा बसलाय निवांत. मग तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं तुम्हाला माहित नाही. बोल आज का सगळेजण निवांत बसलेत, पण आज का सगळेजण निवांत बसलेत? निवांत बसलो, तुझ्यावर चर्चा चालली होती म्हणजे तुला पोरगी बघायची. मला नाही बघायची आता, 27 पर्यंत लग्न नाही करायचं आपल्याला. असंच म्हणत मित्रांनो चमायचे माझे मजे घ्यायचे काम चालू आहे तिथं. आयला तेवढा माल आलाय आणि सगळेजण निवांत बसले. कसलं स्टँड? ते हलते असत का? फोन केला तर आज राहते तापे करतो आणि वाकडते एकत्र उद्याला पाद्या का करतो. शेवडे 5 पार्ट आहेत त्याच्यामध्ये बॅग काढा बाजूला. कुठलं उद्या आज नाही. आऊनची किती बॉक्स आहे? माणूस लई चाप्टर आहे. ती पिवडी पण दिली तुम्हाला, ते एक्स्ट्रा लिहिली बघितलं तुम्ही. हे आऊनचे 2 बॉक्स आहेत का? आऊनचे 2 बॉक्स त्या दिवशीच पार्ट आहेत ना. आम्हाला घरी भरू कटावळा विकत आहे माझा. आपली गाडी झालेली लोड. आता आपण जरा पडदा बिडदा घेऊ खाली. आम्हाला जरा पडदा बिडदा घेऊ खाली. आपल्याला डिलिव्हरी आहे पुणे कॅम्प झाल्यावर आपल्याला आऊनची एक डिलिव्हरी आहे. चला इथनं निघू आपण थोड्या वेळात 5-10 मिनिटं बसून मग जाऊ. छोटू लावलाय जुगाड, सगळा पुष्ट उचलून आणलाय गोडाऊनचा. 10-15 किलो पुष्ट उचलून आणलाय. बघा मला म्हणते बंगाराच्या दुकानावर की गाडी त्यांनी आपल्या गाडीत लोड केलाय. चला त्याला पुष्ट विकून देऊ, त्याला बघू किती रुपये भेटतात. आणि तो आज आपल्याला त्या पैशाची पार्टी देणार आहे का? पार्टी देगा ना उस पैसे नाही देगा? तो पार्टी देणार आहे आपल्याला त्या पैशाची. त्याला बघू आपण आता. 12 किलो मित्रांनो छोटूसा पुष्टा भरलाय. 12 किलो भरलाय. त्याला भेटले 120 रुपये. अख्खे 120 रुपये त्याला भेटलेले. तो आपल्याला पार्टी द्यायला नाही म्हणतोय, काय काय नाही. त्याला गोडाऊनला सोडू, कारण की ऊन नाही म्हणून त्याला म्हटलं थांब गोडाऊनला सोडतो तुला डायरेक्ट. त्याला सोडून जाऊ आपण. तर मित्रांनो आता आपण पहिले जाणार आहे पुणे कॅम्प मध्ये, त्यानंतर राहणार आहे FC रोडला. FC रोडहून जाणार आहे औंधला. तर चला पहिलं पोहोचू आपण कॅम्पात.
तर आपण आलोय कांदा मार्केटच्या पेट्रोल पंपावर. आता जरा इथं आपण डिझेल भरू थोडंसं, कारण की गाडी लागलेली आहे रिझरला आणि आपल्या गाडीची चेक लाईट पण लागलेली आहे. चेक लाईटचा पण प्रॉब्लेम बघायचा आहे आपल्याला. तर चला पहिले डिझेल भरू आपण. मित्रांनो, अशी गर्दी बघून तुम्ही समजू शकता की आपण आलोय पुण्यात. तर चला पोहोचू आपण कॅम्पात. मित्रांनो, इथे वाईल्ड क्राफ्ट इथे द्यायचे आपल्याला 5 बॉक्स. चला देऊ पटकन आपण इथे 5 बॉक्स. मित्रांनो, इकडं वाईल्ड क्राफ्टला आपण 5 बॉक्स दिलेले आणि 5 बॉक्स म्हणजे ते 3-3, 4-4 किलोचे असतात म्हणून मी पटकन फेकून निघून जातो. नाही तर पहिले मी लई किरकिर करायचो. ते आर्यन वाले जे बॉक्स असतात ना ते जड असतात. तर मी ते खाली करत नाही, ते त्यांनाच खाली करायला लावतो. रिटर्न जर घेऊन द्या म्हणले तर पोजवर लिहून द्या म्हणतो. कस्टमर घेतं बरोबर खाली करून. जाऊ द्या चला, हे जास्त जड बॉक्स नाही. आपल्याला जायचं आता FC रोडला. FC रोडला किती 9 बॉक्स द्यायचे तिथं आणि आपल्याला औंधच्या मॉलला पण खाली करायला जायचं. तुम्ही म्हणता ना औंधला करून FC रोड करून का नाही इकडं आला, तर मी असं उलटा आलो कारण की आत्ता वाजले 2. त्यामुळे आपण लवकर आलो होतो. तिथं औंधच्या मॉलला टाईम 3 ते 5 मटेरियल घ्यायचं म्हणून मी पहिले इकडचं केलं. मग FC रोडचं करू. FC रोडवरून तसंच खाली निघू. तसंच आपण औंधमध्ये जाऊ डायरेक्ट. औंधच्या इथं खाली करू. तर चला जाऊ आपण FC रोडला पटकन. मित्रांनो, आपण आलो FC रोडला. इकडे बघू शकता आणि इथं आहे आपलं वाईल्ड क्राफ्ट. चला इथं 9 बॉक्स द्यायचे छोटे छोटे, तर ते देऊ आपण निघू इथं. तर आपण गाडी खाली करून निघाले. 9 बॉक्स होती इथं. 9 बॉक्स दिलेत. आता आपण चाललोय औंधला. तर चला पोहोचू पटकन औंधला, कारण की 2:30 वाजलेत. आपण सकाळी एकतर उशिरा निघलो होतो आणि गोडाऊनहून निघायला आपल्याला 12:30 झाले होते. 12-12:30 झाले होते. तर चला पटपट आता काम आवरून जाऊ घरी. आपण आलो इकडं औंधच्या बॅक साईडच्या मॉलला. हे वरचे 2 बॉक्स आहेत आपले वाईल्ड क्राफ्टचे. आपण आलोय वरती मॉलमध्ये. चला हे देऊ, पोच घेऊ आणि निघू. वाईल्ड क्राफ्ट. कस्टमर म्हणतो बॉक्स डॅमेज नाही बॉक्स. आपण दिलेले इकडं औंधच्या मॉलला 2 बॉक्स आणि आपली गाडी झालेली आहे खाली आणि आपण आता जाणार आहे घरी जाऊन जाऊ आपण. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहे घरी. मित्रांनो, आपण आलो होतो दापोडी. नीरज गाडी खाली करत राहिले. तू क्यों स्टाइल में रुका है? तू क्यों स्टाइल में रुका है? हमने का नहीं यार, मेरे को जाना. रात को किधर जाता है? रात को नहीं जाएगा, पर आज तो लोड करना पड़ेगा. संदेश बावला हो गया है. और ये ऐसा व्हिडिओ बनवता है. जे काय घेणं नाही तेणं नाही असा व्हिडिओ बनवून काय उपयोग होणार आहे? काय महत्वाचं आहे व्हिडिओ टाका. काय येण्यासारखा बनवा व्हिडिओ अजून. तर जसं की मित्रांनो तुम्ही बघितलं, दापोडीवाल्या पार्टीचं आपण मटेरियल घेऊन आलो होतो इंद्रायणी चौकातून. आणि मित्रांनो, आता मी चाललेलो आहे गोडाऊनला आणि गोडाऊनला जाऊन मटेरियल उद्या आज कुठलं लोड करतोय बघा. उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तुम्हाला. तर आपलं पुण्यातलं छोटं लोकल नाही आहे. जर आपल्याला थोडंसं बाहेर जायचं आहे त्याचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. तर चला आपण पोहोचू आज गोडाऊनला. मटेरियल लोड करून ठेवते. मित्रांनो, ते 100 रोल घेऊन जायचे आपल्याला. ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगेन. आणि आपल्याला पहिले तर मी तुम्हाला सांगतो, आपल्याला जायचंय चिंचोडच्या मॉलचं घेऊन आणि वाकड्याच्या मॉलचं घेऊन आणि ते बाहेर घेऊन जायचे. मित्रांनो, ते उद्याच्या ब्लॉग मध्येच तुम्ही बघा. आपण बसलो इकडे आता. हे मामाचे पण बॉक्स घेऊन जायचे 2. हे आणि तो 1 बॉक्स. तर मामा आपल्याला भेटेन उद्या हडपसर मध्ये. त्याला हे बॉक्स देऊ आपण. त्याला हडपसरच्या पार्ट्या आहे, तर त्याला काहीतरी काम आहे बहुतेक तिकडं. ते पार्टीचं काहीतरी घोळ झालाय, त्यामुळे बॉक्स इथं राहिलेले आहेत मामाचे. त्यामुळे मामाचे बॉक्स आपण घेऊन जाऊ. मामा आपल्याला हडपसर मध्ये भेटेन उद्या. आपण पहिले वाकडची पार्टी आणि चिंचोडची पार्टी खाली करू आणि मग ते तुम्हाला दाखवतो. ते आत्ताच मी नाही सांगणार कुठे चाललोय कुठे नाही. तर ते उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा मित्रांनो. तर चला लोड करू आपण आणि मग तुम्हाला भेटू. तर मित्रांनो, असं आपण मटेरियल लोड केलेलं आहे आणि काहीच मटेरियल बाहेर नाही आलेलं आहे. हे बॉक्स आहे आणि हे वरचं हे तर पुढे जागा आहे बरं का, पण ते जरा मागत ठेवलंय आम्ही. चला निघू इथनं. तर मित्रांनो, आपण गाडी लोड करून निघालेलो आहे आणि ते जे रोल घेतलेत मित्रांनो, तर ते वरती जास्त आतमध्ये का नाही घेतले, तर ते लाकडावर कमी येत होते. त्यामुळे ते मधनं वाकत होते असे. त्यामुळे थोडेसे बाहेर ठेवलेत. जाऊ द्या चला, एवढं काही प्रॉब्लेम नाही त्याचा. ते आरामशीर बसत होते. पण आता उद्या जायचं आपल्याला. थोडंसं लांब जायचंय म्हणून जरा जपूनच जायला लागेल. जपून म्हणजे त्याला लाकूड लावावं लागेल अजून एक. तर चला आपण इथं पोहोचू घरी आणि मग तुम्हाला भेटू. आपण आलेलो आहे घरी आणि मित्रांनो, तुम्ही उद्याचा ब्लॉग नक्की बघा, कारण की आपण जाणार आहे हाऊस स्टेशन. तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. चला मित्रांनो, जाऊ आपण घरी.